तर आज अंगारिका संकष्टी आणि आमच्याकडे सगळ्यांचा होता उपवास. तर मग आणलेली ही कंद, मग त्याच्यापासून बनवलेले वेगवेगळे चिप्स. तर चला बघूया कसे बनवले. तर इकडे रताळी, कंद आणि केरलावाली केळी होती. सगळ्यात आधी कंद मधून कापून घेतला आणि मग त्याची ती वरची साल आहे ती सगळी काढून घ्यायची आणि मग ह्याला स्लायसरने एकदम पातळ असे स्लाइस करून घ्यायचे. तर अशा प्रकारे कंद थोडं ना असं चिपचिपीत असतं. मग आता ह्याला आपण धुवायचं. सगळं स्लाइस वगैरे करून झालं की याला धुवायचं. अशाच प्रकारे आपण आता रताळी पण स्लाइस करून घेऊया एकदम पातळ. आणि मग ही केरलावाली केळी, तर ही जरा थोडीशी अशी गोड होती, पण गोड केळ्याची चिप्स पण मस्त लागतात. तर आता ह्याचं साल काढून घ्यायचं आणि ह्याला आपण स्लाइस करून घेऊया. तर हे सगळं आता तिन्ही आपली स्लाइस करून झालेत. आता ह्याला आपण तळून घ्यायचे. तर इथे ना मी तेल ऑलरेडी तापत ठेवलेलं. तेल मस्त तापलंय. तर तेल एकदम कडकडीत तापलं पाहिजे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपण ह्याला तळायचंय. तर तेल चांगलं तापलेलं असलं की हे पटकन होतात. म्हणजे जवळ-जवळ 3-4 मिनिटात होतात आणि थोडे-थोडेच घालायचे. जर कढई मोठी असेल तर जास्त घालायचे, नाहीतर थोड्या प्रमाणातच चिप्स घालायची. ती शेवटची बॅच होती, ती जरा जास्त भाजली गेली. त्याच्यानंतर ही रताळी. रताळीला भाजायला थोडा वेळ लागलेला कंदपेक्षा. तर अशा प्रकारे ही रताळी आपली तळून झालीत आणि शेवटचे आपले हे कच्ची केळी तळून घेऊया. तर एवढं सगळं मला तळायला जवळ-जवळ 1 तासच्या आसपास लागलाय. तर अशा प्रकारे आपली ही सगळी कच्ची केळी, कंद आणि रताळी तळून झाली आहे. तर आता ह्याच्यात मी कशातही मीठ नाही घातलंय. जर आपल्याला मीठ हवं असेल तर आपण घालूया. आता ह्याचा कुरकुरीतपणा दाखवते. तर मग कशी वाटली रेसिपी?